नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर सध्या म्हाडाची लॉटरी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर अडचणी कोणत्या येत असतील अर्ज भरताना तर ती आहे ITR अपलोड. आणि त्यामुळेच ITR अपलोड करताना किंवा तुम्हाला ITR अपलोड कसा करायचा आहे त्याबद्दलची एक छोटीशी माहिती PDF द्वारे तुम्हाला म्हाडाकडून देण्यात आलेली आहे. आता ही फाईल तुम्हाला कुठे भेटेल तर ही जी हेल्प फाईल आहे तुम्हाला housing.mahada.gov या संकेतस्थळावर जायचं आहे. तिथे मेन्यू हा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये द्रुत दुवेग म्हणजेच क्विक लिंक्स ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज होईल. जर तुम्ही मराठीत क्लिक केलं असेल तर मुंबई मंडळ येईल आणि इंग्रजीत क्लिक केलं असेल तर मुंबई बोर्ड असा ऑप्शन येईल. तर जेव्हा तुम्ही मुंबई मंडळमध्ये पाहाल तिथे मदत पुस्तिका उत्पन्न कागदपत्रे पडताळणी असं दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि इंग्रजीमध्ये पाहाल तर हेल्प फाईल फॉर व्हेरिफिकेशन ऑफ इन्कम डॉक्युमेंट्स असं दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. आणि त्यावर क्लिक करताच तुम्हाला अशा पद्धतीने मदत पुस्तिका म्हणजे हेल्प फाईल PDF जे आहे ते डाउनलोड होईल. तर त्याच्यामध्ये स्टेप्स फॉर इन्कम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिलेलं आहे. तर फर्स्ट स्टेप जी आहे ती आहे लॉग इन टू युअर अकाउंट युझिंग पॅन कार्ड नंबर अँड पासवर्ड. पॅन कार्ड नंबर आणि पासवर्ड असेल तुम्हाला तर ते यूज करायचं आहे. और OTP रिसिव्ड ऑन रजिस्टर्ड मोबाईल नंबर. आता इथे दोन ऑप्शन आहेत, पॅन कार्ड अँड पासवर्ड. पॅन नंबर टाका आणि पासवर्ड टाका, किंवा पॅन अँड OTP. पॅन कार्ड नंबर एंटर करा, मग तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP एंटर करा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर लॉग इन झाल्यावर आफ्टर लॉग इन गो टू प्रोफाईल समरी पेज अँड एडिट द वर्किंग स्टेटस क्वेश्चन. तर तुम्हाला वर्किंग स्टेटसवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर थर्ड स्टेप आहे आन्सर युअर मॅरिटल क्वेश्चन अँड प्रोसीड टू वर्किंग स्टेटस क्वेश्चन. म्हणजे तुम्ही मॅरिड आहात आणि तुम्ही एकटे कमावता आहात तर तुम्हाला याच्यावर सेल्फ सिलेक्ट करायचं आहे. आणि जर तुम्ही दोघे सुद्धा नवरा बायको कमावते आहात तर तुम्हाला बोथवर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फोर्थ पॉइंट आहे नाव इंटर युअर इन्कम डिटेल्स. दॅट इज सिलेक्ट अ फायनान्शियल इयर अँड इंटर युअर इन्कम अँड युअर स्पाउस इन्कम ओनली फॉर मॅरिड ॲप्लिकंट. म्हणजे इथं तुम्ही स्वतःचा इन्कम टाकत असाल तर तुम्हाला सेल्फ इन्कम टाकायचं आहे. जर तुम्ही तुमचं स्पाउसला काहीच इन्कम नाही तर तुम्हाला 0 टाकायचं आहे स्पाउसचं इन्कम. आणि जर तुम्ही दोघे कमावते आहात तर तुम्हाला दोघांचं इन्कम जे आहे ते इथे टाकायचं आहे. ते इन्कम एंटर करून त्यानंतर तुम्ही प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर पुढची स्टेप येते नाव सिलेक्ट अँड इन्कम डॉक्युमेंट टाईप. दॅट इज इन्कम टॅक्स रिटर्न ITR अँड इन्कम सर्टिफिकेट इश्यूड बाय तहसीलदार ऑफिस. म्हणजे आता इथे तुम्ही कोणतं इन्कम डॉक्युमेंट देताय. तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR देताय का तुम्ही उत्पन्नाचा दाखला देताय तहसीलदाराकडून आणलेला, तर ते टाईप टाकायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जर तुम्ही इफ यू सिलेक्टेड ITR देन रीड द नोट अँड क्लिक द कॅप्चा अँड कन्सेंट चेकबॉक्स देन क्लिक ऑन प्रोसीड बटन. जर तुम्ही ITR निवडले असेल तर तुम्हाला इथे जी नोट दिलेली आहे ती नोट वाचायची आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे आणि इथे संबंधित चेकबॉक्स, या चेकबॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं आहे. आय ॲग्रीड जे लिहिलं आहे तिथे टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इफ लेटेस्ट ITR इन्कम नॉट विजिबल ऑन सिस्टम देन क्लिक द चेकबॉक्स ऑफ. आता इथे हे चेकबॉक्स आहे, लाल कलरचा तुम्हाला ॲरो दिसत आहे, तिथे तुम्हाला टिक करायचं आहे. फेच लेटेस्ट रिवाइज्ड फील्ड ITR. नाव एंटर युअर ITR पोर्टल पासवर्ड अँड देन कन्फर्म द सेम. म्हणजे तुम्हाला ITRचा जो तुमचा पासवर्ड आहे ते टाकायचा आहे. आता इथे जर इफ 2-factor authentication is activated on your ITR portal then please deactivated the same before doing the verification on lottery portal. To download help file to deactivate 2-factor authentication click on following link. म्हणजे जर तुम्ही आयकर खात्याला 2-step व्हेरिफिकेशन लावलेलं असेल तर ते तात्पुरतं तुम्ही ते 2-step व्हेरिफिकेशन काढून टाकावं. आणि ते कसं काढायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर इथे ही लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा, त्याच्यावर तुम्हाला माहिती पुस्तिका भेटेल. पासवर्ड टाकल्यानंतर सिस्टम विल ऑटोमॅटिकली फेच युअर इन्कम फॉर द सिलेक्टेड फायनान्शियल इयर फ्रॉम इन्कम टॅक्स पोर्टल अँड व्हेरीफाय द ITR डॉक्युमेंट. म्हणजे पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं सिस्टम जे आहे ऑटोमॅटिकली तुमचा ITR व्हेरीफाय करेल. त्याच्यानंतर जर पुढे सिस्टम विल रिजेक्टेड युअर ITR इफ इन्कम एंटर्ड बाय यू अँड इन्कम fetched from the ITR is different. For clarification check the rejection reason.
म्हणजे जर सिस्टम तुमचा ITR जे आहे ते रिजेक्ट करत आहे तर तुम्ही रिजेक्शन रिझन काय आहे ते एकदा चेक करा. If you selected income certificate option, then click on browse and upload option. Upload the clean and clear image of income certificate of valid financial year. म्हणजे तुम्ही जर इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला देत असाल तर तुम्हाला ते व्यवस्थित JPG फॉर्मॅटमध्ये क्लिअरली तुम्हाला अपलोड करायचं आहे. System will scan the document and fetch the barcode number mentioned on the income certificate. Then click on proceed button. म्हणजे जो बी तुमचा बारकोड नंबर आहे तो फेच होईल, ॲटोमॅटिकली फेच होईल सिस्टमद्वारे आणि त्याच्यानंतर ते व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतर ऑन सक्सेसफुल व्हेरिफिकेशन ऑफ इन्कम सिस्टम शोज व्हेरीफाईड लेबल अगेन्स्ट इन्कम डॉक्युमेंट. म्हणजे जर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले तर ते व्हेरीफाईड म्हणून शो होईल. त्याच्यानंतर प्रोसीड विथ नेक्स्ट क्वेश्चन अँड साइन द सेल्फ डिक्लेरेशन जनरेटेड आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला ITR किंवा इन्कम सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचं आहे. सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.